मल्हार पाटलांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र कधीपासून असा सवाल ओमराजे उपस्थित करतायत। अजित पवार यांनी फोडाफोडीवर स्पष्टीकरण द्यावं असं देखील त्यांनी म्हटलंय। ओमराजे नाईक निंबाळकरांचा आता अजित पवारांना हा सवाल आहे। 2019 पासून राष्ट्रवादी फोडायचं षडयंत्र चालू होतं का याचं स्पष्टीकरण अजितदादांनी द्यावं असं आता ते मागणी करतात। 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो, त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले। म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका। आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी, आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे। आम्ही महायुतीचं पूर्ण काम, पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। मला वाटते ह्याचं व्हेरिफिकेशन किंवा ह्याचं स्पष्टीकरण तुम्ही अजितदादा पवार यांच्याकडनंच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते 2019 पासून त्या ठिकाणी चालू होतं का? कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येत आहे की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं। अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र 2019 पासून चालू होतं का याचं स्पष्टीकरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।